तर संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांचं वक्तव्य आपण पाहिलेलं आहे आणि त्यासोबतच संजय निरुपम यांचं सुद्धा वक्तव्य आपण पाहिलेलं आहे। शिरसाट आणि देसाई असं म्हणतात की आमचा स्ट्राईक रेट चांगला, आम्हीच मोठा भाऊ। तर एकीकडे संजय निरुपम असं म्हणतात की स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे पण भाजपच मोठा भाऊ आहे असं संजय निरुपम असं म्हणतात। त्याच्यामुळे महायुतीमध्येच एक प्रकारे मतमतांतर जे आहे ते पाहायला मिळत आहे। 2 दिवसापूर्वी मंत्री शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलेलं होतं की महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ आहोत, म्हणजे शिवसेना ही सर्वात मोठा भाऊ आहे। निरुपम असं म्हणतात की स्ट्राईक रेट जरी चांगला असला तरी भाजपच मोठा भाऊ, त्याच्यामुळे महायुतीमध्येच मोठा भाऊ छोटा भाऊ या संदर्भात मतमतांतर जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो काही ठरलेला नाही। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारीला लागलेला आहे। आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्षाचा अट्टास आहे, महायुती असो किंवा महाविकास आघाडी। मात्र महायुतीमध्येच जर आपण पाहिलं तर अनेक मतमतांतर जे आहे ती पाहायला मिळत आहे। आम्ही मोठे भाऊ असं देसाई आणि शिरसाट यांचं वक्तव्य आहे। तर संजय निरुपम जे काही दिवसांपूर्वीच शिंदे गटामध्ये सहभागी झालेले होते, त्यांचा पक्षप्रवेश झालेला होता, तर निरुपम असं म्हणतात की आमचा स्ट्राईक रेट जरी चांगला असला तरी भाजपच मोठा भाऊ आहे। संजय शिरसाट आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। तुम्ही असं म्हणताय की स्ट्राईक रेट तुमचा चांगला, तुम्हीच मोठे भाऊ, मात्र निरुपम यांचं म्हणणं आहे की स्ट्राईक रेट जरी चांगला असला तरी भाजपच मोठा भाऊ। असं का होतंय महायुतीमध्ये? मतमतांतर का पाहायला मिळत आहे? नाही, काही मतमतांतर नाहीये। शिवसेना आणि भाजपची ही नैसर्गिक युती आहे, म्हणून त्यांच्या भाजप हा आज जर पाहिला तर 105 आमदार त्यांचे आहेत, त्या दृष्टिकोनाने आणि लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट पाहिला तर त्या दृष्टीने या दृष्टिकोनातून बोललेला आहे। म्हणून त्याच्यात आता भाजप मोठा भाऊ की आम्ही मोठा भाऊ हा आमच्यामध्ये वाद होणार नाही आणि आम्हाला तो वाद करायचा सुद्धा नाही। आमची असलेली नैसर्गिक युती शिवसेना भाजपच्या युतीला सर्वसामान्य जनतेने दिलेली मान्यता ही आम्ही गृहीत धरतो, म्हणून आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही घेत असतो। म्हणून यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर त्याकडे त्याला आमची मान्यता आहे, तर ते मोठा भाऊ आहेत तर त्याला सुद्धा आमची मान्यता राहणार आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा विरोध होणार नाही। निरुपम यांच्यासोबत तुमचं काही बोलणं होईल? असं बोलणं झालं नाही, परंतु त्यांनी जे बोललं त्याच्या स्टेटमेंटला आम्ही सहमती आहोत। ठीक आहे, धन्यवाद शिरसाटजी तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर संजय शिरसाट यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे TV9 मराठीला की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये असं शिरसाट यांचं म्हणणं आहे।